माझाच नाही तर माझ्या पुऱ्या पॅनलचा मी विजय करणार आहे. मी माझ्या स्वतःचा बोलत नाही आहे. माझे चारही पॅनल मी प्रभाग क्रमांक 10मध्ये उभी केलेले आहेत. आणि आपण जो प्रश्न केला, अनेक 50 वर्षापासून प्रभाग क्रमांक 10ची अवस्था परभणी शहर बघत आहे की कचऱ्याची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. नाल्या आज 2 महिन्याखाली आपण बघितलं की झोपडपट्टी भागामध्ये असेल किंवा अनेक नगरामध्ये असेल की अतिवृष्टी इतकी भयंकर झाली की इथल्या प्रस्थापित नेते कुठलेही येऊन प्रभाग क्रमांक 10ला बघण्यासाठी उपस्थित नव्हते. फक्त वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 10मध्ये उतरून त्या सर्व लाभार्थ्यांना 10,000 रुपये मदत म्हणून शासनाकडून मिळवून दिलेली आहे. उच्च लेवलला काँग्रेस होणार आहे. बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा निर्णय घेत असतात. मुंबईची जी महानगरपालिका आहे ती सुद्धा बाळासाहेबांचे विचारानं झालेली आहे ती युती. परभणी शहरामध्ये अजूनही काँग्रेस आम्हाला किंवा कुठल्या प्रस्थापित पक्षाचा अजूनही आम्हाला प्रस्ताव आलेला नाही आहे. पण मी मीडियाची पत्रकार घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे. जर नक्कीच या 2 दिवसामध्ये जर प्रस्ताव कोणाचा आला तर मी युती करण्यास तयार आहे. मी परभणी शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये स्वबळावर वंचित बहुजन आघाडीचे पॅनल उभे करून आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मी आता तुम्हाला सांगितलं की युती झाली नाही तर मी 16 प्रभागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पॅनल उभे करणार आहे. सध्या माझ्यापाशी ती लोकसंख्या आहे आणि उमेदवाराची पण लोकसंख्या आहे. पूर्ण परभणीच्या पूर्ण जागा वंचित बहुजन आघाडी किती जागा लढणार आहे? 16 प्रभाग जे एका प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 15मध्ये 5 आहेत. तर प्रभाग क्रमांक 15मध्ये बी मला 5ला 5 उमेदवार मिळालेले आहेत आणि बाकी 15 प्रभागामध्ये मला 4ला 4चे पॅनल मिळालेले आहेत. आणि आम्ही निश्चितच आम्ही सोबळावर लढू आणि विजय करू आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करू. आणि तुमच्या माध्यमातून एवढं मी सांगू इच्छितो की परभणीकरांनो, वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वेळेस आपल्या गोरगरीब जनतेच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. आणि आपण या महानगरपालिकेच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीचे काही उमेदवार निवडून द्या. नक्कीच आपल्याला पुढच्या कुठल्याही अडचणीला आपली वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत राहील. काल चंद्रपूरमध्ये शिवसेनेची युती झाली, तर इथं परभणीमध्ये शिवसेनेची या ठिकाणी काही चर्चा वगैरे आपली झालेली आहे का? हे बघा, मी काही दिवसापूर्वी 4-8 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी सर्वांना प्रस्ताव पाठवलेला आहे. ज्या कोणाची इच्छा असेल कुठल्याही BJP सोडून आम्ही कुठल्याही पक्षासोबत युती करण्यास तयार आहोत. त्यांना आपला प्रस्ताव पाठवा. आम्ही बाळासाहेबाच्या आदेशानुसार त्याच्यासोबत युती करू.